नमस्कार मित्रांनो. तर आता बघा क्लासिक 350मध्ये जे घड्याळ येतं ते आपण बघणार आहे की कसं सेट करायचं, म्हणजे कसं आपल्या घड्याळसंग मॅच करायचं. तर आता बघा ह्या माझ्या घड्याळमध्ये वाजले आहेत बघा 11:23 झाली ती. तर बघूया आपण आता ही घड्याळ सेट कसं करायचं. तर बघा तुम्हाला दिसण्यासाठी दिसत असेल तुम्हाला बघा. आता बघा आता इथे 1:22 झाली ती. तर आता आपण हे जे आय बटन आहे ते आय बटनानं ह्या सगळ्या सिस्टीमला आपण वर्किंग करणार आहे. तर आता तुम्हाला सांगतो हो का हे घड्याळ आहे. आता आपण काय करायचं, ही जी आय बटन आहे हे दाबून धरायचं. दाबून कसं धरायचं हे दाबून प्रेस करून धरलं का ही जी तास आहे ते ब्लिंक करायला लागलं बघा. आपलं जे पहिलं बघा ते डिजिटल क्लॉक होतं का नाही, तशी सिस्टीम आहे ही. का आपण आता ही वाढवत जायचं का आपल्याला किती पाहिजे 11 पाहिजे ना. का असं दाबून वाढवत जायचं. आता ते 11 झाले. आता 11 झालेत म्हणलं आता आपल्याला मिनटं किती पाहिजे ती 2 मिनटं झाले 24. तर आता आपल्याला ह्याला 24वर न्यायचं आहे. तर काय करायचं, हे जे आपलं आय बटन दाबून धरायचं, मिनटं आणायचं. का मिनटं आणायचं, मिनटं जे आणलं का ही मिनटं ब्लिंक करते का. आता आपण 24वर न्यायचं, 23 आणि ही 24वर नेलं की 24वर सेट झालं बघा. आता एमच आहे म्हणल्यावर एम काय सेट करायची गरज नाही. आणि एम जर सेट करायचं असलं तर तसं दाबून धरायचं, मग ती एमवर सेट होतं. आता आपल्याला घड्याळ सेट करायचं आहे. आता ही ब्लिंक करते, ही बंद करायचं असल्यावर तर ही असं 2-3 मला वाटतं 10 सेकंद थांबायचं. 10 सेकंद थांबलं तरी ब्लिंक करायचं, ऑटोमॅटिक थांबतं. ऑटोमॅटिक थांबलं बघा, थांबलं ब्लिंक करायचं, ऑटोमॅटिक थांबलं का. ऑटोमॅटिक थांबलं म्हटल्यानंतर आपल्या घड्याळ सेट झालेलं आहे. आता इथं किती वाजले बघा 2 मिनटं. इथं बघा 25 मिनिटं झाली ती. आता इथं 24 मिनिटं झाली ती. मग आता काय करायचं, आय बटन दाबून धरायचं. का आय बटन दाबून धरायचं. दाबून धरलं का हे ब्लिंक करता येतं तासाचं. का हे तासाचं ब्लिंक करतं आहे. आता ही मिनटावर घ्यायचं आपण, सॉरी यार 2 मिनटं. या करा झालं की आपण हे दाबून धरायचं. हे मिनटावर आलं. आता इथे किती झाली ती इथं झाली ती बघा 25-26 करू आपण. आता काय करायचं, हे दाबून धरलं की इथं वाढवत जायचं, 26 करू आपण. दिसतं का तुम्हाला बघा 26 केलं. मग 26 केलं की आता इथं हे आता घड्याळ सेट झालं आपलं. आता एमचं आहे म्हटल्यावर एमचं काय सेट करायची गरज नाही. आता बघा ऑटोमॅटिक ही जी लुकतं का नाही ते ऑटोमॅटिक बंद होणार बघा. आता बंद होतं, झालं बंद आहे का. आता ही घड्याळ आपल्याला सेट झालं आहे. तर ह्या प्रकारे आपण क्लासिक 350 BS6मध्ये घड्याळ सेट करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. आपला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही. धन्यवाद.